देशाला कोरोना विषाणू सारख्या महाभयंकर आजाराने ग्रासलेले असताना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर अनेक उपाययोजना करीत असताना व नांदेड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असताना जिल्हा प्रशासनाने 8 दिवसाचा पुन्हा लॉकडाऊन घोषित केला आहे। मात्र माहूर तालुक्यातील लखमापूर तांडा येथे सर्रासपणे अवैधरित्या हातभट्टी दारूचा व्यवसाय खुलेआम चालू असताना पाहावयास मिळत आहे। तांड्यातील तरुण पिढी व्यसनाच्या अधीन होत असताना दिसत आहे। सलग 10 वर्षापासून लखमापूर तांडा दारूमुक्त म्हणून पूर्ण परिसरात नावलौकिक होता, परंतु या लॉकडाऊनच्या काळात दारू व्यवसाय मात्र जोमाने चालू आहे। या दारू व्यवसायाच्या मागे मोठ्या लोकांचा तर हात नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे। गेल्या 10 वर्षापासून दारूबंदी असताना या 3 महिन्यात दारूचा व्यवसाय चालतो कसा, असे तर्कवितर्क तांड्यातील नागरिक करीत आहे। तांड्यातील तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे, अशी खंत नागरिकांमधून व्यक्त होत आहे। लखमापूर तांडा येथे दारूबंदीसाठी समिती स्थापन करण्यात आली आणि दारूबंदी समितीचे अध्यक्ष उपाध्यक्षसह पोलीस स्टेशन माहूर येथे पाठपुरावा करण्यात आला होता। माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख, उपपोलीस निरीक्षक तिडके, उपपोलीस निरीक्षक घोडके, पोलीस कर्मचारीसह लखमापूर तांडा येथे दाखल झाले व हातभट्टीवाल्यांच्या घरी जाऊन धाड टाकण्यात आली। एकूण 6 ठिकाणी धाड टाकण्यात आली, यातून 2 ठिकाणी दारू मोठ्या प्रमाणात दिसून आली, तसेच बिस्लेरीही जप्त करण्यात आली। दारूबंदी कायद्याअंतर्गत वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गावातले तांड्यावरचे नासके कांदे म्हणजे तुम्हाला दारू पाजतात, तुमच्या शरीराला स्लो पॉयझन देतात, तुमच्या पैशाची नासाडी करतात, अशा लोकांना इथं तुम्ही थारा देऊ नये। असे लोक तुम्ही उचला आणि निवडून फेकून द्या बाजूला, ज्यामुळे आपला तरुण वर्ग, मुलं, आपले बालबच्चे हे आपले आधारस्तंभ असल्याने यांना आपल्याला एक बलवान, मजबूत, ताकदबाज करायचं आहे। यासाठी आपण सर्वांनी दारूबंदी हा आज देवाच्या समोर आपण जायचं, एक मनात ठाम निश्चय करायचा आणि आजपासून मी आणि माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींना दारू पिऊ द्यायची नाही आणि असल्या फालताड लोकांना, या गावामध्ये दारू विक्री करणाऱ्या लोकांना कसल्या प्रकारे थारा द्यायचा नाही। मित्र, तुम्हाला मी हे सांगतो, आता माझ्याकडून काही समजा चूक बी झाले असतील त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। यावेळी तांड्यातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख आणि त्यांच्या टीमचे आभार व्यक्त केले। विनोद जाधव, विदर्भ न्यूज, लखमापूर तांडा।